नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्रावण महिन्यामध्ये बरेच जण उपवास करतात आणि या उपवासामध्ये आपण गोडधोड बनवतोच. मग ती तांदळाची खीर असो किंवा शेवयाची खीर असो किंवा साबुदाण्याची खीर. पण आज आपण साबुदाण्याची खीर न बनवता बनवणार आहोत साबुदाण्याची रसमलाई. थोडीशी वेगळी रेसिपी आहे, पण अगदी चवीला चविष्ट लागते, बनवायला अगदी सोपी आहे, कोणीही बनवू शकेल अशा पद्धतीची. तर चला जास्त काही न बोलता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. आता त्यासाठी आपल्याला साबुदाणे भिजवावे लागतील. साबुदाणे काय, आता मी इथे 5 तासासोबत साबुदाणे भिजवले होते, पण साबुदाणे अगदी भिजल्यानंतर मोत्यासारखे अगदी सुटसुटीत झाले पाहिजे. ते कसे होणार, तर काय करायचं, अगोदर 1 वाटी छोटीशी घ्यायची साबुदाणे, त्याला स्वच्छ धुवायचे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी तितपत घालायचं की साबुदाणे आपण भिजवतो तेव्हा कसं आपण पाणी घालतो त्याच्यापेक्षा हलकसं कमी घालायचं. त्यामुळे काय होतात, आपले जे साबुदाणे आहेत ना ते चिवट असे होते, मस्त सुटसुटीत असे मोत्यासारखे होतात. तर बघा, साबुदाणे छान आपले असे भिजवलेत, तुम्हाला मी सांगितलं कसे भिजवायचे. आता हे साबुदाणे आपण मिक्सरच्या भांड्यात टाकायचे. त्यामध्ये पिठी साखर किंवा अशी साखर, कोणती साखर टाका, 1 चमचा आणि 2 चमचे टाकायचे आपल्याला मिल्क पावडर. आता मिल्क पावडर टाकल्यानंतर ह्याला आपण वाटायचं कसं, मिक्सरमध्ये आपण जेव्हा लागतो ना तेव्हा त्याला बंद चालू करून करायचं मिक्सर आणि पल्स मोडवरती आपण त्याला अशा पद्धतीने वाटून घ्यायचं. आता हे तुम्हाला माहितीच आहे की साबुदाणे वाटले म्हणजे ते चिवट होतील, पण काही घाबरण्याचं कारण नाही. जेव्हा आपण हे सगळं काढू ना मिश्रण, तेव्हा आपण त्याला काय करायचं ते मी तुम्हाला पुढे सांगते. की त्याच्यासाठी आपण हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं. तूप लावल्यामुळे ह्याचे जे गोळे आपण जे बनवणार आहोत किंवा बॉल्स काही म्हणू शकता, त्याचे छोटे छोटेसे बॉल आपण याचे बनवून घ्यायचे. आणि अशा पद्धतीने आपण बनवल्यानंतर हे आपले गोळे जास्त मोठे करायचे नाही. मोठे केल्यामुळे काय होतं, ते दुधामध्ये शिजल्यानंतर ते थोडेसे कच्चे राहू शकतात, म्हणून अशा पद्धतीने छोटे छोटेसे करायचे. तर या पद्धतीने मी करणार आहे. आणि आता बघा पुढे काय करते, इथे घेतले दूध, अर्धा लिटर दूध घ्यायचे, गॅस लावायची नाहीये. त्याच्या अगोदर आपण ह्याच्यामध्ये टाकायचे मिल्क पावडर. मिल्क पावडर जर तुम्ही गरम दुधामध्ये टाकलं तर मात्र गुठळ्या पडतील, म्हणून अशा थंड दुधामध्ये टाकून त्याला पळीने अगदी चांगला गुठळ्या मोडून टाकायच्या. म्हणजे छान असं अगदी गुठळ्या मोडल्या गेला की आपलं व्यवस्थित ते दूध नंतर आपण जेव्हा शिजू ना तेव्हा आपल्याला कुठेही गुठळ्या राहणार नाही. आता हे छान मी गुठळ्या मोडून टाकले आणि त्याला शिजू द्यायचे. जोपर्यंत शिजले तोपर्यंत बघा इथे मी सगळे गोळे करून घेतलेले. आणि आता हे दूध आहे ना थोडंसं बघा शिजलं गेलंय. शिजल्यानंतरच आपण बाकीची जिन्नस टाकायची. थोडंसं शिजू द्यायचं. शिजल्यानंतर त्यात टाकायचे ड्रायफ्रुट्स आणि इथे मी टाकले केसर. जर तुम्हाला ड्रायफ्रुट्स टाकायचे नसतील किंवा केसर टाकायचं नसेल तर तुमच्यावरती नाही टाकलं तरी हरकत नाही. चव मात्र तीच राहणार आहे, त्याच्यामध्ये काही बिघाड होणार नाही. आता हे चांगलं थोडंसं याला आणखीन थोडंसं उकळू द्यायचे. चांगली उकळी आली पाहिजे. जेव्हा ह्याला दुधाला चांगली उकळी येईल तेव्हा 1 मिनिट 2 मिनिट ठेवायचं आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये जे आपण गोळे करून ठेवलेत ते एक एक करून सगळे सोडायचे. अशा पद्धतीने सगळे सोडल्यानंतर त्याला हवं असेल तर थोडंसं पळीने जरासं हलकंसं हलवून घ्या, पण अलगद हलवा, जास्त अगदी जोरात नाही. आपोआप त्याला शिजू द्यायचे. जसजसं ते थोडंसं शिजू लागेल हलकासा रंग ना बदली होईल, कारण आपण याच्यात केसर टाकलाय. केसर नाही टाकला तर पांढराच राहील. तर बघा थोडंसं याला जरासं शिजले, अजून शिजायला बाकी आहे. त्याच वेळी आता आपण काय करणार आहोत, इथे ह्याच्यामध्ये टाकायची आपण वेलची पूड किंवा तुम्ही जायफळाची पूड सुद्धा टाकू शकता. आणि 1च चमचा मीठ टाकले, साखर, कारण आपण इथे 2 वेळा मिल्क पावडर घेतलं, म्हणजे ते गोड होणार आणि दूध एरवी पण गोड असतं म्हणून कमी प्रमाणात टाकायचे. आणि जर तुम्हाला थोडंसं गोड आणखी हवं असेल तर तुम्ही त्यात घालू शकता. आता ह्याला शिजू द्यायचं. बघा शिजल्यानंतर 5-7 मिनिटं शिजल्यानंतर ते गोळे वरती येऊ लागले आणि अगदी थोडेसे ट्रान्सपरंट वाटू लागतात. ज्यावेळी अशा पद्धतीने ट्रान्सपरंट वाटतात, गोळे शिजू लागतात, तेव्हा आपल्याला कळतं की आपली ही रसमलाई एकदम परफेक्ट अशी रेडी झालेली. आणि दूध आटून आपल्याला 7 मिनिटं तरी तुम्हाला त्याला शिजवावं लागेल. जसजसं ते शिजत जाईल तसं काय होईल, तेव्हा थोडंसं ना त्याचा अगदी ते आटत जाईल, पण जास्त मात्र आटवायचं नाही. जास्त आटवलं तर तुम्ही काय होईल, ते अगदी असं रबडीसारखे होईल. म्हणून याच स्टेजवरती आपण काय करायचं, म्हणजे याच वेळी आपण गॅस बंद करायची आणि त्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं. हवं असं तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. तर बघा लगेच आता मी याला काढलेलं आहे. मी तर याला थंड करून फ्रीजमध्ये ठेवणार आहे. फ्रीजमध्ये जेव्हा आपण रसमलाई ठेवतो तर किती छान लागते ना, त्याच पद्धतीची लागते.
अगदी मस्त अशी बनते, नक्की करून बघायची आहे. आणि बघा इतके साबुदाणे केल्यानंतर व्यवस्थित शिजले गेलेत, अगदी कळते आपण तोडल्यानंतर. तर नक्की करून पाहिजे. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करायचे, प्रत्येकांकडे शेअर करायचे, मला पूर्ण सपोर्ट करायचे, कारण मी खूपच मेहनत करून या व्हिडिओज बनवत असते. आणि त्याचबरोबर शॉर्ट व्हिडिओ सुद्धा पाहायचे. आणि पुन्हा भेटायचे आपण एका छानशा रेसिपी बरोबर.